Hello, guys. Good evening to all of you. I hope you guys are doing excellent in your life. And I know this video comes out of a very much of delay. खूप सारा वेळ झालाय म्हणजेच की 2 हफ्ते उलटून गेले चॅनलवरती एकही व्हिडिओ आला नाही. सो बिफोर वी स्टार्ट दिस व्हिडिओ आय वॉन्ट टू टेल यू अ मॉरल स्टोरी. एक जस्ट आता थोड्या वेळ पहिले मी माझं सोशल मीडिया हँडल यूज करून आलो होतो आणि तितक्यातच मला एक स्टोरी ऐकायला मिळाली किंवा पाहायला मिळाली आणि ते खूप मस्त आहे. ते मी तुम्हा लोकांना सांगू इच्छितो आणि काय आहे. In a town, there was a person living with his family, and that person is very much rich. He has lot of property, lot of things with him. And one day, while he came from his work, he saw a man, and the man is a beggar. He is sitting outside his house, and he wore only single cloth. म्हणजेच की एक व्यक्ती होता, त्यांना तो एक गरीब माणूस मिळाला. दिसला तो त्यांच्या घराच्या बाहेर बसलेला होता आणि बिचारा त्याच्याजवळ काही नव्हतं. म्हणजेच की फक्त एक कपडा घातलेला होता आणि ते दिवस हिवाळ्याचे होते. म्हणजेच की थंडीचे होते. खूप वारा चाललेला होता. खूप पुष्कळ असं चाललेलं होतं आणि तितक्यात तो त्यांना दिसला आणि तो जे श्रीमंत व्यक्ती होता, तो त्यांच्याजवळ जाऊन इच्छितो, विचारतो, की तुमच्याजवळ ब्लँकेट सुद्धा नाही आहेत का उघडायला? So that person, the beggar, told him that I don't have any blanket to cover myself. And the rich man promised him that I go inside and took a blanket for you to protect from this windy weather. Okay. So the rich man go inside the house and जसा तो आतमध्ये गेला त्याच्या फॅमिली सोबत तो मिळाला तसं त्याचे फॅमिली प्रॉब्लेम त्याच्या मुलांचे प्रॉब्लेम हे ते सगळ्या गोष्टींमध्ये तो गुंतून गेला आणि बिचारा जेवण केला झोपला आणि दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठला अँड वेन ही वोक अप इन द मॉर्निंग ही सडनली रिमेंबर दॅट yesterday he promised a beggar that he will give him blanket to protect from that windy weather. So hurriedly he took out a blanket and go near the beggar, and surprisingly, what he see? The beggar is dead. The beggar is dead. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये मॉरल काय आहे? इथं नॉर्मल स्टोरी वाटते. बट द मॉरल इज दॅट डोंट expect anything from anyone that the person will fulfill that. आता त्या बेगरची चुकी काय केली त्यांनी की त्या बेगरनी त्या व्यक्तीशी एक्सपेक्टेशन्स ठेवले की तो माझ्यासाठी काहीतरी घालायला घेऊन येईल ज्याच्यामुळे मी ह्या वाइंडी वेदर म्हणजेच की तो थंडीचे जे दिवस चालले होते त्यामध्ये तो प्रोटेक्ट होऊ शकत आणि बिचारा जे त्यांनी प्रॉमिस केलं होते ते त्यांनी काही पूर्ण केलं नाही. डोंट बिलीव्ह ऑन द फेक प्रॉमिसेस अँड डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम एनीवन एक्सेप्ट युअर फॅमिली. बट द फॅमिली मे बी युअर वाईफ, युअर मदर अँड युअर फादर, नॉट ओनली युअर सन ऑल्सो. म्हणजेच की तुमच्या मुलामुलींपासून सुद्धा तुम्ही एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. Okay, the moral is what? Don't expect anything and don't trust on the fake promises. Okay, so here is the story. So now let's move toward the next topic, which I am going to teach you the tenses. Okay, आता आपण जो आपला नेक्स्ट सेशन जे स्टार्ट करायचा आहे तो आपण करणार आहोत टेन्सेस. टेन्सेस म्हणजेच की काळ असतं है ना. Tenses is the one step of making your English proper. Not only English, the structure of that sentences make in the proper way. पुष्कळदा मी आता बाहेर गेलो होतो है ना. पुष्कळदा म्हणजे की असं थोडंसं इकडे तिकडे जाणं येणं सुरू असते. मग काही लोक मिळतात आम्हाला की सर आम्हाला इंग्लिश तर येते पण आमचे कन्स्ट्रक्शन्स नाही होत.
मग आता ते कन्स्ट्रक्शन शिकण्यासाठी तुम्हा लोकांना टेन्स ह्या गोष्टींवरती काय करावं लागतो, भर घालावं लागतो. ओके, सो विदिन अ few seconds the information of tenses will come up in the board. 5 minutes later. सो आता तुमच्या समोर बोर्डवरती इन्फॉर्मेशन आलेली आहे. ठीक आहे, तर इन्फॉर्मेशन शिकवताना मी पाहिजे की नाही पाहिजे? ओके, सो हे आता बोर्डवरती तुमच्या समोर काही इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे रिलेटेड द टेन्सेस. टेन्सेस किती आहे, काय आहे, कोणते आहे, कधी कोणाला वापरायचं, कोणाला नाही वापरायचं. सगळ्यांनाच वापरायचं आहे, नाही वापरायचं असं नाही, परंतु त्याचा स्पेसिफिक टाइम असतो, है ना. म्हणजेच की आता तुम्ही वर्तमानामध्ये बोलत असाल, इन द प्रेझेंट फॉर्म यू आर टॉकिंग, सो दॅट टाइम यू हॅव टू यूज द प्रेझेंट टेन्स. अँड इफ यू वॉन्ट टू टॉक इन द पास्ट, म्हणजेच की कालच्या घडून गेलेल्या घटनांसाठी जर तुम्हाला यूज करायचं असेल, बोलायचं असेल, तर त्यावेळेस तुम्हाला पास्ट वापरावं लागेल. आणि उद्या जे होणाऱ्या घटना आहे, जे आपण प्रेडिक्ट करतोय, जे प्रेडिक्शन्स वरती चालते आहे, त्याला आपण म्हणजेच की उद्या, म्हणजेच की टुमारो. टुमारो मीन्स ऑल अबाउट द फ्युचर्स. सो त्या पहिले टेन्स बघूया. टेन्स काय म्हणते? टेन्स मीन्स द काळ, मीन्स टाइम. टेन्स म्हणजेच की काळ. काळ हे काळ आणि टेन्स हे दोघं एकमेकांना संलग्न आहे. म्हणजेच की टेन्स म्हणजेच काळ, काळ म्हणजेच टेन्स, टेन्स म्हणजेच की टाइम, टाइम म्हणजेच की झालंय थोडंसं ऍडजस्ट करून द्या. सो देअर आर 3 मेन टेन्सेस. एकूण किती आहे? 3 मेन टेन्सेस आहे. फर्स्ट आहे प्रेझेंट, सेकंड आहे पास्ट, थर्ड आहे फ्युचर. मग आता या तिघांचा यूज कसा करायचा? प्रेझेंट म्हणजेच की काय? वर्तमान. प्रेझेंटला काय म्हणतो आहे? वर्तमान. वर्तमान म्हणजेच की टुडे, जे आत्ता चाललेलं आहे, ज्या क्रिया आत्ताच्या प्रेझेंट टाइम मध्ये चाललेल्या आहे, त्याला आपण प्रेझेंट मध्ये बोलूया. ठीक आहे. आणि ज्या काल घडून गेलेल्या ज्या क्रिया आहे, काल जेव्हा उठले असेल, जे काही काल तुम्ही केलं असेल, ते आता जर तुम्हाला बोलायचं असेल, त्यावेळेस तुम्हाला कशाचा यूज करावा लागेल? पास्टचा. आणि पास्टला काय म्हणतो आपण? भूत, म्हणजेच की यस्टरडे, कालचा क्रिया. आणि थर्ड आहे फ्युचर. थर्ड काय आहे? फ्युचर. फ्युचर म्हणजेच की भविष्य. उद्याच्या ज्या सर्व क्रिया आपण जे एक लाईन आपण काय करतो आहे, आता आता आपण जेव्हा जगतो आहे, या प्रेझेंट सिच्युएशन मध्ये जेव्हा जगतो, तेव्हाच आपण उद्याचं काय करायचं आहे ते प्लॅन करतोय. म्हणजेच की फ्युचर है ना, प्रेडिक्ट करायचा प्रयत्न करतो. त्यावेळेस आपण फ्युचर टेन्सचा काय करतो आहे? यूज करतोय. आता हे 3 मेन टेन्सेस आहे. किती मेन टेन्सेस आहे? 3. सो these all 3 main tenses have the all each sub 4 tenses. म्हणजेच की प्रत्येकाला 4 भाऊ आहे. प्रेझेंटला 4, पास्टला 4, फ्युचरला 4, है ना. असे आपल्याला एकूण 12 टेन्सेसचा अभ्यास करायचा आहे. आणि ते आपण लाईनअप मध्ये घेऊ. म्हणजेच की पहिले प्रेझेंटला म्हणजेच की पहिले प्रेझेंट, पहिले सिंपल प्रेझेंट, सिंपल सिंपल सिंपल, त्यानंतर परफेक्ट परफेक्ट परफेक्ट, त्यानंतर कंटिन्युअस कंटिन्युअस कंटिन्युअस, त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस परफेक्ट कंटिन्युअस. सो आता हे जे 4 भाऊ आहे, हे 4 भाऊ कोणते आहे? सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. यांचा सुद्धा वापर एक वेगळ्या प्रकारे केला जातो. म्हणजेच की कधीही कोणताही टेन्स उचलला, लावला, वापरला जमत नाही. त्याला काही रूल्स आहे, त्याला रेग्युलेशन्स आहे. त्या रेग्युलेशन्सचा यूज करूनच आपल्याला प्रत्येक काळाचा वापर करायचा आहे. सिंपल म्हणजेच की साधा. ठीक आहे. कंटिन्युअस म्हणजेच की चालू. जी क्रिया कंटिन्युअस मध्ये असते, त्यावेळेस आपल्याला कंटिन्युअस टेन्सचा यूज करावा लागतोय. त्यानंतर परफेक्ट म्हणजेच की पूर्ण, जी क्रिया पूर्ण होऊन गेलेली आहे आणि ते आपल्याला भाकीत बोलायचं आहे, भाकीत नाही बोलायचं आहे, त्यावेळेस आपण परफेक्ट टेन्सचा काय म्हणजेच की परफेक्टचा यूज करतो. त्यानंतर आहे परफेक्ट कंटिन्युअस. ही अशी एक क्रिया आहे जी बऱ्याच काळापासून चालू होते आणि ती आता संपण्याच्या ओघामध्ये येते, कम्स टू एन एंड, त्यावेळेस आपण परफेक्ट कंटिन्युअसचा यूज करतोय. सो दिस इज ऑल अबाउट द information related the tense. Not we have studied all. In the next class we are going to study them in a detailed way, in the detail, so they will help you to construct the sentences in proper manner. And I assure you that if you watch this video carefully, and not only watch,
you will practice on that, I assure you that you will able to make sentences proper in English. So do it properly and make notes right now on all about which I have taught. So we will see you in the next class. Till then, tata, bye bye, see you, and don't forget to like, share, subscribe with your friends and the family. So bye bye, take care.